हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रियूज क्रिएटिव्ह युनिवर्स. तर आज आमची आहे ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरी निमित्त आम्ही असे ठरवले की आज काहीतरी स्पेशल करूया. सगळ्यात आधी आम्ही घरातल्या देवाचे दर्शन केले. मग तिथून आम्ही एका मंदिरात गेलो जिथे खूप साऱ्या देवांच्या मूर्ती आहेत. दर्शन केल्यानंतर आम्ही गेलो जिव्हाळा बालसंगोपन गृह येथे. खरंच आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी आहेत इथे. मला पण माहिती आहे तुम्हाला हे अनुभवायला खूप आवडेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जसे की मी म्हणाले, आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनाने केली. तर हे आहे आमचे देवघर. देवाच्या दर्शनाने सगळे कसे प्रसन्न वाटते ना. अशा प्रकारे आम्ही दोघांनीही देवाचे आशीर्वाद घेतले आणि निघालो मंदिरात. आमच्या इथे एक छान असे मंदिर आहे जिथे खूप साऱ्या देवांच्या मूर्ती आहे, जसे की गणपती, महादेव, बालाजी, मारुती, दत्त, राधाकृष्ण आणि दुर्गा देवी. किती छान वाटतं ना. तर अशा प्रकारे देवाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालोय जिव्हाळा बालसंगोपन गृह येथे. याचे लोकेशन आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केले आहे. तर हे बालसंगोपन गृह एका छोट्याशा फ्लॅटमध्ये आहे. अगदी घरगुती वातावरणामध्ये या मुलांचा सांभाळ केला जातो. बिल्डिंगमध्ये चढून गेल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरच जिव्हाळा बालसंगोपन गृह आहे आणि दारावर त्यांनी छोटासा असा बोर्ड सुद्धा लावला आहे. एंटर केल्यानंतर लेफ्ट साईडला किचन, समोर हॉल आणि एक बेडरूम सुद्धा आहे. आणि या एवढ्याशा घरामध्ये ते दोघं नवरा बायको, 6 मुली आणि 4 मुलं एवढे असे कुटुंब येथे राहते. सिक्युरिटीसाठी त्यांनी कॅमेरे सुद्धा बसवले आहेत. खरंच ना, ज्याचा कोणी नसतो त्याचा देव असतो. अगदी हे बाळ 2 ते 3 महिन्याचे असल्यापासून हे दोघं त्यांचा सांभाळ करत आहेत. चला तर मग बघूया यांचे छोटेसे घर कसे आहे. येथे आल्यावर त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारी उत्सुकता आणि आनंद आमच्या मनाला चांगलीच आनंदित करून गेली. या बालसंगोपन गृहासाठी ते काय स्ट्रगल करत आहेत आणि याची सुरुवात त्यांनी कशी केली, या सर्व गोष्टींची माहिती आता आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. माझं नाव वंदना विकास पाटोळे. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे हे म्हणजे चालू केलेलं आहे जिव्हाळा बालसंगोपन गृह 2011 मध्ये. 2011 मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपण. आता 14 वर्ष पूर्ण होतील आणि 15 चालू होईल ह्या जूनपासून. तर आम्ही दोघींना म्हणजे एका परिवारासारखंच राहतो इथं. असं म्हणजे ऑर्फनेजचं वातावरण नाही ठेवलेलं आपण मुलांसाठी. करण्यामागे म्हणजे हेतू हाच म्हणजे उद्देश असा आहे की म्हणजे माझे मिस्टर आहेत ना, त्यांचं ध्येय उद्दिष्ट आहे हे सरांचंच. त्यांचं नाव विकास पाटोळे. तर त्यांच्या ध्येय उद्दिष्टानेच म्हणजे हे चालू केलेलं आहे आणि त्यांना मी पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे. तर आता आम्ही दोघे मिळूनच म्हणजे पूर्णपणे आमचं सर्व उठणं बसणं, सर्व खाणं पिणं सर्व लेकरांसोबतच असतं. असं वेगळं असं आमचं स्वतःचं असं काहीच नाही. आणि आई वडील म्हणूनच आम्ही मुलांच्या सोबत राहतो आणि आम्ही स्वतःची आई वडील म्हणून स्वतःची नावं दिली सर्व मुलांना. सर्व मुलं आपल्याकडे टोटल 10 मुलं आहेत, 3 वर्षापासून 15 वर्षापर्यंत. सर्वात लहान आहे हे 3 वर्षाचं. तर आम्ही म्हणजे स्वतःची नावं दिलीत आई वडील म्हणून सर्व मुलांना. सर्व मुलं आपली इंग्लिश मिडियमला शिकतात, CBSE बोर्डला आहेत, स्टेट बोर्डला आहेत आणि हे अजून शाळेत जात नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण प्रायव्हेट ट्युशन पण लावलेलं आहेत मुलांना. जे CBSE बोर्डला आहेत ते ट्युशनला वगैरे जातात. आणि नंतर दुसरं स्पोर्ट्ससाठी पण मुलं जातात, कराटे क्लासला जातात, 2 मुलं बॉक्सिंग क्लासला जातात, एक मुलगा तालीममध्ये जातो कुस्ती खेळण्यासाठी. म्हणजे त्याला पैलवानच व्हायचं आहे. तर त्याला 9-10 वर्षाचा आहे तो आता. तर त्याला आतापासूनच तालीम लावलेली आहे. तो आता नाही येतो आपल्या मुलांच्या म्हणजे तालीममध्येच आहे तो. हां, तर आपल्या आता सेवेला जिव्हाळाला आपल्या 14 वर्ष पूर्ण होत आहेत. 15 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत येणाऱ्या जूनपासून.
तर आणि तुम्हाला फंड वगैरे कसा मिळतो? फंड वगैरे सर आहेत ते माझे मिस्टर स्वतः म्हणजे ते स्टेट लेवल चॅम्पियन बॉक्सर आहेत. तर त्या बेसवरतीच ते सुरुवातीपासूनच जॉब करत होते. इन्फोसिसमध्ये बॉडीगार्डचं काम करत होते. तर त्यांच्या पेमेंटवरतीच 50% खर्च वगैरे जे पण त्यांची सॅलरी येत होती त्याच्यावरतीच सर्व चालत होते. पण कोविडमध्ये 2020मध्ये त्यांचा जॉब बंद झाला. मग कोविडच्या काळामध्ये आम्ही सर्व मुलांना घेऊन आमच्या गावीच गेलो. 2.5 वर्ष आम्ही तिकडे राहिलो. आमचं गाव फलटणचे शेजारी सातारा फलटण. तर तिथे आम्ही 2.5 वर्ष राहिलो. त्यानंतर मे 22मध्ये आम्ही इकडे आलो. तर 22मध्ये आल्यानंतर तेव्हापासून तर मग सर जॉबला नाही गेले. तेव्हापासून डोनेशनवरतीच चाललेलं आहे सर्व खर्च वगैरे. पण डोनेशनचं असं आहे की डोनेशन असं फिक्स आपल्याला कुठून येत नाही. डोनेशन कधी येतं कधी येत नाही. आणि मुलांचं म्हणजे शाळेचा खर्च आपल्याला जास्त आहे. त्यांचं फीज वगैरे असते किंवा त्यांचं ट्युशन फीज असते. त्यांचं स्पोर्टला जातात तिथं पण फीज असते. आपल्याला त्यांनी म्हणजे सवलत दिली, थोडीफार सवलत दिली, पण जे बाकीचं आहे ते सर्व पे करावं लागतं आणि ते सर्व डोनेशनवरतीच चाललेलं आहे. आणि त्या प्रमाणात जसं खर्च आहे त्या प्रमाणात डोनेशन आपल्याला येत नाही. त्यामुळे मग खूप ॲडजस्टमेंट करायचं चाललेलं म्हणजे ॲडजस्टमेंट करावं लागतं. तर म्हणजे सध्या चाललेलं आहे सरांचं की दुसरं काहीतरी म्हणजे सोर्स वगैरे स्वतःचा सोर्स, जेणेकरून स्वतःचा सोर्स असेल तर मुलांचं म्हणजे लेकरांचा खर्च वगैरे किंवा त्यांचं शिक्षण वगैरे आहे त्यासाठी अडचण येणार नाही. अशा उद्देशाने म्हणजे जसं गोकुळचं दूध पॅकेट आहे तसं जिव्हाळ्याचं दूध पॅकेट वगैरे येणाऱ्या दिवसात दुधाचे प्रोडक्ट आहे, खवा, पनीर वगैरे, पेढे वगैरे असं नाही का, म्हणजे स्वतःचं प्रोडक्ट बनवायचं चाललेलं आहे. जेणेकरून स्वतःचा सोर्स पण चालू होईल आणि मुलांच्या सर्व गरजा पण व्यवस्थित म्हणजे भागतील. तसं डोनेशन आलं किंवा नाही आलं तरी मुलांचं काही म्हणजे हे झालं नाही पाहिजे, त्याचा खंड पडला नाही पाहिजे त्यांच्या शिक्षणामध्ये किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये. तर त्या प्रोसेसमध्ये सर सध्याला आहेत. आणि या ठिकाणी जे मुलं असतात ते हे सर्व तसं हे सर्व मुलं आपल्याकडे एक्वायर होऊन वगैरे असंच येतात. छोटे छोटे तुमचे वेबसाईट वगैरे आहे का ऑनलाईन? वेबसाईट आहे आपली. अच्छा. आणि हे लोकेशन कोणतं आहे सांगाल का नीट? सांगाल. काळेवाडीमध्ये आहे. काळेवाडीमध्ये नडेनगर BT मेमोरियल स्कूलच्या पाठीमागे मागंगा कॉलनी. कॉन्टॅक्ट नंबर हां, मोबाईल नंबर सांगा. आमचं 2 मोबाईल नंबर आहेत. सरांचा सांगते 7507479222 आणि संस्थेचा रजिस्टर नंबर 8793272977. ठीक आहे, थँक्यू. बघितलं किती सुंदर विचार आहेत यांचे. या मुलांना त्यांनी फक्त नावच नाही तर आपलं सर्वस्व दिलं आहे. हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे की त्यांनी नक्की येथे डोनेट करा आणि या मुलांचं भविष्य उज्ज्वल करा. आपले रोजचे 1500 रुपये इझिली कुठेही खर्च होऊन जातात. तर हेच पैसे आपण जर या बालसंगोपन गृहाला डोनेट केले तर या मुलांच्या गरजा इझिली पूर्ण होतील. जर तुम्ही पैसे डोनेट करू शकत नसाल तर तुम्ही त्यांना काही लागणाऱ्या गरजेच्या वस्तू सुद्धा देऊ शकता. आम्ही खूप काही नाही पण त्यांना लागणाऱ्या गोष्टी तिथे वाटायला घेऊन गेलो होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही मुलं अतिशय हुशार आहेत. या मुलांना त्या दाम्पत्याने इतके सुंदर वळण लावले आहे. मला तर या मुलांना भेटून खूप छान वाटले. चला तर मग जाणून घेऊया या मुलांविषयी. तुझं नाव काय? अनमोल विकास पटोळे. तुझा हॉबीज बॉक्सिंग. तुझी हॉबी काय? तुझं नाव? तुझी हॉबी काय? काय बनायचं तुला? कराटे. तुझं नाव काय? संजय विकास पटोळे. तुझी हॉबी काय? खो खो. तुझं नाव काय? खो खो. मुस्कान. तुझी हॉबी काय? डॉक्टर बनायचं. अरे वा. तुझं नाव? काय बनायचं तुला? तुझं नाव काय? आणि तुला काय बनायचं मोठं होऊन? कराटे. अरे वा. या मुलांविषयी जाणून घेतल्यानंतर आम्ही छोटासा स्नॅक आणला होता, तो सुद्धा या मुलांना दिला. आपल्याला वाटते की आपलेच प्रॉब्लेम खूप मोठे आहेत, पण इथे आल्यावर कळते की ते या सर्वांपुढे काहीच नाहीये. या भेटीतून मला शिकायला मिळालं की आपल्या जीवनातले छोटे छोटे आनंदाचे क्षण किती महत्त्वाचे आहेत. येथील मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद
आणि त्यांच्या मनातील स्वप्न आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आणि सामाजिक कर्तव्यांची जाणीव करून देतात. बालसंगोपनगृहाचा अनुभव हा केवळ एका दिवसाचा नव्हता, तर तो आयुष्यभराची शिकवण देणारा होता. चला तर आता आम्ही निघतोय. आजचा दिवस हा कायम लक्षात राहील. येथील मुलांना नक्की भेट द्या. येथील ॲड्रेस आणि वेबसाईट, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये पुढील प्रमाणे दिलेलं आहे. चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.